गुड मॉर्निंग टू ऑल. हॅलो अँड वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. मी रिझनिंग गुरु गणेश आपणा सर्वांचं स्वागत करतोय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आजचा आपला जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे बैठक व्यवस्था, सिटिंग अरेंजमेंट. चला तर हा टॉपिक जो आहे तो आज आपण इथे कव्हर करू. रेडी आहात का? सांगा, आर यू गाइज रेडी? चला तर बघा, बैठक व्यवस्था या टॉपिकवर आपल्याला जे प्रश्न विचारले जातील ते वेगवेगळ्या स्वरूपात असणार आहेत. कशा पद्धतीने असणार आहेत ते आपण इथे नक्कीच जाणून घेऊ. सेशनची सुरुवात करूयात. समुद्र ओलांडायचं असेल तर फक्त किनाऱ्यावर उभं राहून पाण्याकडे पाहत राहणं पुरेसं नाहीये. ठीक आहे, हे आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो बैठक व्यवस्थेवर आधारित टॉपिक आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातील. कधी वर्तुळाकृती बैठक व्यवस्था असेल, कधी रेक्टँग्युलर आयताकृती असेल, कधी चौरसाकृती असेल, कधी ट्रायंग्युलर असेल, स्ट्रेट लाईन असेल तर पॅरलल लाईन असेल. बघा, आपण हे सर्व टाईप जे स्क्रीनवर दिसत आहेत हे इच अँड एव्हरी टाईप आपण कव्हर करणार आहोत. बघा, वर्तुळाकृती बैठक व्यवस्था, आयताकृती, स्क्वेअर असेल, पॅरलल लाईन, सिंगल स्ट्रेट लाईन असेल आणि ट्रायंग्युलर. आता यांच्यामध्ये दिशा ज्या असतात म्हणजे कसं लेफ्ट राईट वगैरे याच्यामध्ये काही काही विद्यार्थी कन्फ्युज होत असतात. तर तो पार्ट जो आहे तो सुरुवातीला समजून घ्या. बघा, जर समजा एखादा व्यक्ती इनसाइड फेस करतोय, कुठे? आतील बाजूला, तर हे त्याचं लेफ्ट असेल आणि हे त्याचं राईट असेल. लेफ्ट राईट. ठीक आहे. अच्छा, बघा, जर आउटसाइड फेस करत असेल एखादा व्यक्ती तर हे त्याचं लेफ्ट असेल आणि हे त्याचं राईट असेल. ओके. चला, जर नॉर्थला फेस करतोय एखादा व्यक्ती तर हे लेफ्ट हे राईट असतं, आणि जर एखादा व्यक्ती साऊथला फेस करतोय तर हे लेफ्ट हे राईट असतं. ओके. तर बघा, इनसाइड आउटसाइड दोन्ही गोष्टी बघितल्या, नॉर्थ आणि त्या ठिकाणी साऊथ याही गोष्टी बघितल्या आपण. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, इथे पूर्व असेल तर हे लेफ्ट हे राईट आणि पश्चिम असेल तर हे लेफ्ट हे राईट. या पद्धतीने आपलं काय असणार आहे, डायरेक्शन्स असणार आहेत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सर्वांना? क्लिअर आहे सर्वांना? गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बघा रे, तुमच्यासाठी आपण क्लासेस जे आहेत ते थोडस मी मागे पुढे केलेले आहेत जरा. तर आज आपलं 7 ते 8 एक लेक्चर असणार आहे आपलं आज. ठीक आहे, आज आपलं सेशन असेल 7 ते 8, ज्याच्यामध्ये आपण पुढील पार्ट जो आहे तो कव्हर करू. आणि उद्या सकाळी देखील मी 8 ते 10 2 तास जे फिगर काउंटिंगचं पार्ट आहे, फिगर काउंटिंग आकृत्या मोजणे, 2 टॉपिक्स उद्या 8 ते 10 या टायमिंग मध्ये सकाळी सेट केलेत. म्हणजे बघा, 4 दिवसाचं काम आपण 2 दिवसामध्ये होतंय, कारण 4 दिवस सलग वाट बघावी लागली असते. परीक्षा काही जणांच्या लवकर आल्या. आज बैठक व्यवस्था पूर्ण करून घेऊ, 8 ते 10 उद्या फिगर काउंटिंग कम्प्लीट करून घेऊ, आणि मोस्ट प्रोबेबली या आठवड्यामध्ये आपण ही बॅच जी आहे ती जवळपास आपली कंप्लीट होईल, सर्व सब्जेक्ट सर्व टॉपिक्स. ठीक आहे. चला आता जाऊयात. बघा, एक बेसिक गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, सर्व सिलेबस आपण कव्हर करू, एक्झामच्या आत करण्याचा प्रयत्न आहेच आणि होईल. माझ्या मते आपलं राहील ते प्रॅक्टिस सेट राहतील. तर ज्यांची परीक्षा जरी 17ला जरी असली ना तरी त्याच्यात टॉपिक्स मात्र मी कव्हर करून घेईल, डोंट वरी. ओके, टॉपिक्स आपलं कव्हर करण्याचा प्रयत्न आहेच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि परंतु, तर, पण हे जे शब्द असतात ते फर्स्ट पर्सन साठी वापरले जातात. कोणासाठी वापरले जातात? फर्स्ट पर्सन साठी या ठिकाणी वापरले जातात. आणि त्याच्यानंतर जे हे जे शब्द आहेत ते दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले जातात.
जो जी जे ज्याला वगैरे हे जे शब्द आहेत, ज्याला ज्याचे, हे जे असे शब्द वापरले जातात ते दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरले जातात, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. इथे जे जो जे दुसऱ्या व्यक्तीसाठी, आणि परंतु पण तर वगैरे हे जे आहे ते पहिल्या व्यक्तीसाठी असं. इथे कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. चला आता आपण प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. आजच्या दिवसातील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. काय काय माहिती दिली, कसं दिले ते या ठिकाणी बघूयात. बघ कशी माहिती दिली, काय काय माहिती दिली बघा. जर 8 मुले जी एच आय जे के एल एम एन एकाच चौकोनी टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले, त्याच क्रमाने आवश्यक नाही. ठीक आहे. रोहिणी मध्ये 11, 2, 5 यात कुठल्या टायमिंगला पॉसिबल असेल? ओके. 11ला माझं युट्यूब सेशन असतं डेली, तुम्हाला तर माहिती आहे. आणि 3 ते 4 मध्ये नगर परिषद बॅच आहे आणि 5ला झेडपी पेड बॅच आहे, त्यामुळे सर्वच स्लॉट एंगेज येते. बघूया जे काही पोस्ट पॉसिबल असेल, बेस्ट तसं काय असेल ते आपण करून घेऊ. डोंट वरी. बघा जी एच आय जे के एल एम एन एका चौकोनी टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत रे. बघा सर्वजण सेंटर फेसिंग आहेत. सर्वजण सेंटर फेसिंग आहे. चार मुले कोपऱ्यात बसलेले आहेत आणि 4 मुले बाजूंच्या मध्यभागी बसलेले आहेत. ठीक आहे. 4 जण सेंटरला आहेत, 4 जण मध्यभागी आहेत. अच्छा पुढे काय दिलं बघा, जे हा जी आणि एचच्या जवळचा शेजारी आहे आणि तो एका कोपऱ्यात बसलाय. बघ काय झालं रे, जे हा जी आणि एचच्या शेजारी आहे आणि तो एका कोपऱ्यात बसलाय, म्हणजे जे एका कोपऱ्यात आहे, जेला इथे ठेवलं, कोणाचं शेजारी? जी आणि एचचं. इकडे एच इकडे जी असंही होऊ शकेल. पुढे बघूयात. जीच्या बाबतीत जी हा एलच्या विरुद्ध बसलेला नाही. ओके. एल हा बाजूच्या मध्यभागी बसलाय. ओके. अच्छा बघा आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या रे. इथे काय दिलंय बघा, एन हा एचच्या तात्काळ उजवीकडे, एचच्या तात्काळ उजवीकडे एन दिलाय, म्हणजे जी एच बघा, एच जी असे 2 पॉसिबिलिटी आता आपण करणार होतो. 2 पॉसिबिलिटीज करणार होतो, परंतु आपण केले नाही का, कारण आपण पूर्ण रीड केलं. एन हा एचच्या तात्काळ उजवीकडे, एचच्या तात्काळ उजवीकडे इथे एन दिसतंय. एच इथे ठेवलं असतं तर एन ला जागा उरली नसते, त्यामुळे 2 पॉसिबिलिटी करायची गरज भासली नाही. एकाच सिंगल केसमध्ये आपण त्याला कव्हर करण्याचा, कम्प्लीट करण्याचा प्रयत्न आपण करतोय. ठीक आहे. मग आता इथे बघा, आता ही झाली माहिती. आता एल हा बाजूच्या मध्यभागी बसलेला आहे आणि जीच्या विरुद्ध, जी एलच्या विरुद्ध बसलेला नाहीये. मग एल जर इथे येणार नाही म्हणजे एल येईल फिक्स इथे. बरोबर. मग आता इथे काय केलंय, पुढे काय केलंय बघा, एम हा एन आणि के च्या जवळचा शेजारी आहे. एम हा एन आणि के च्या जवळचा शेजारी आहे. हे झालं. तर आयच्या विरुद्ध कोण बसलेलं बघा, आय इथे आला, आयच्या विरुद्ध कोण येईल? एन. एन कुठे दिसतंय? तिसरा पर्याय. एन कुठे दिसतंय? सॉरी, आयच्या विरुद्ध तिरपं कोण बसतं? एन. एन दिसते तिसरा पर्याय. झालं आपला पहिला पर्याय, पहिला प्रश्न सॉल्व झाला. येस अश्लेषा, नेहल, रीना, करेक्ट उत्तर आहे पर्याय तिसरा. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघा, तुम्ही एका लाईनवर आधारित हा प्रश्न आहे तो सॉल्व करा.
चला आता इथे बघा आपल्याकडे जी माहिती दिली आहे, येस पर्याय सी 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 ऋतिक ऋतिक ऋतिक, व्हेरी गुड. बघ काय झालं रे, आता आपल्याला एक आपण बघितलं चौरसाकृती सेटिंग अरेंजमेंट बघितलं. दुसरा प्रश्न आहे अमित, गौरव, ऋतिक, वरुण, युक्ती आणि प्रतीक हे सर्व उत्तरेकडे तोंड करून एकाच सरळ रेषेत बसलेले आहेत. किती जण आहेत रे? 6 जण आहेत. 1 2 3 4 5 6 जण. माहिती सांगितली काय बघा, पूर्ण रीड करावं लागतं. याच्यामध्ये थोडस आपल्याला बघा प्रॅक्टिस गरजेची असणार आहे. काय दिले बघा, गौरव हा अमितच्या डावीकडे चौथा आहे. अमितच्या डावीकडे चौथा. मग बघा इथे आलं तर 1 2 3 4 असं होऊ शकतं, किंवा इथे ठेवलं तर 1 2 3 4 पॉसिबिलिटी 2 बनतात जर पहिली लाईन रीड केली तर. मग आपण पुढे जाऊन रीड करायची. माहिती काय दिली बघा, युक्ती एका कोपऱ्यात बसली आहे आणि युक्तीच्या डावीकडे ऋतिक चौथ्या क्रमांकावर आहे. बघा म्हणजेच ऑब्विसली युक्ती इकडे कोपऱ्यात बसली तर इथेच येईल, कारण उत्तरेकडे बघतायत तर डावीकडे पहिला दुसरा तिसरा चौथा, इथे ऋतिक येतंय हे आपल्याला इथे सांगितलं. आता ही जशी माहिती सेट झाली, आपण पहिला पॉइंट सेट करू शकतो. आता बघा गौरव अमितच्या डावीकडे चौथा आहे, ऑब्विसली अमित इथे येणार. मग आता कोपऱ्यात येत नाही म्हणजे अमित इथे आला, पहिला दुसरा तिसरा चौथा इथे कोण आला? गौरव आला. इथे कोण आला? गौरव आला. आता इथे बघा प्रतीक गौरवच्या उजवीकडे तिसरा, बघा गौरव इथे पहिला दुसरा तिसरा, इथे कोण आला? प्रतीक. ठीक आहे. आणि प्रतीकच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी कोण बसलेला आहे? प्रतीकच्या डावीकडे दुसऱ्या ठिकाणी कोण बसले रे? ऋतिक बसले. ऋतिक बसले कुठे दिसते? पर्याय सी दिसते ऋतिक. पर्याय सी ऋतिक काय असेल आपला उत्तर असेल. ओके डन. चला व्हेरी नाईस. बघा अशी उत्तरं जी आहेत ती उत्तरं भेटली पाहिजेत. चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3. अच्छा आता आपल्याकडे बघा 5 मित्र आहेत, विष्णू, चिराग, रैना, काव्या, सुरभी एका गोलाकार टेबलावरती बसलेले. आता सेंटर फेसिंग गोलाकार टेबलावरती बसलेले, मध्यभागी तोंड करून बसलेले. किती जण आहेत? 5 मित्र आहेत. 1 2 3 4 5 गोलाकार टेबलावरती केंद्राकडे तोंड करून या ठिकाणी बसलेले आहेत. विष्णू काव्याच्या तात्काळ उजवीकडे. बघा समजा इथे असेल काव्या, काव्याच्या तात्काळ उजवीकडे इथे कोण बसलेला आहे? विष्णू बसलेला आहे. ओके. आणि पुढे गेलो आपण तर चिराग काव्याच्या डावीकडे तिसरा बसलेला आहे. काव्याच्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा, इथे कोण बसलेला आहे? चिराग बसलेला आहे. चिराग काव्याच्या डावीकडे तिसरा बसलेला आहे. आता पुढे काय दिले बघा, सुरभी चिरागच्या शेजारी नाहीये. चिरागच्या शेजारी इथे सुरभी नाही, म्हणजे सुरभी आली इथे. तर काव्याच्या डावीकडे दुसरा कोण बसलेला आहे? काव्याच्या डावीकडे पहिला आणि दुसरा, इथे कोण राहिले रे? रैना राहिला. रैना राहिलाय म्हणजेच हे उत्तर येणार आहे रैना. रैना दिसते पर्याय बी. रैना कुठे दिसतंय? पर्याय बी दिसतंय. तर पर्याय बी आपलं काय असेल अचूक उत्तर असेल. ओके चला पुढील पार्ट कडे मूव्ह करूयात. आता हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करा. बघा प्रत्येक प्रश्न आपण सर्व टाईप घेणार आहोत. आपण त्रिकोणी घेणार आहोत, लक्षात घ्या. आयती घेणार आहोत, चौरसी घेणार आहोत, सर्व इच अँड एव्हरी टाईप घेणार आहोत. डोंट वरी. बघा 5 शिक्षक. चला पर्याय डी 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 आर 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 उत्तर यायला लागले. एका गोलाकार टेबलावरती केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. 1 2 3 4 5 केंद्राकडे तोंड करून बसलेत. बरोबर. अच्छा आता इथे काय झालं बघा रे, टी हा एच आणि आर च्या मध्ये बसलेला आहे आणि पी हा आर च्या उजवीकडे दुसरा आहे. एच हा टी च्या लगेच डावीकडे. बघा इथे काय दिलं, एच हा टी च्या लगेच डावीकडे, टी च्या लगेच डावीकडे एच दिला
आणि टी हा एच आणि आर च्या मध्ये बसलाय, टी एच आणि आर च्या मध्ये बसलाय, पी आर च्या उजवीकडे दुसरा बसलाय, म्हणजे पी कोण राहिला, के राहिला, के इथे सेट होईल. अच्छा, आपल्याला विचारलंय के च्या लगेच डावीकडे कोण बसलाय, के च्या लगेच डावीकडे बसलाय कोण, आर बसलेला आहे. आर दिसते चौथा पर्याय. कितवा पर्याय दिसला, चौथा पर्याय. बघा हे टीसीएस पॅटर्न मध्ये या पद्धतीने प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातात. समजतंय, जमणार ना, कॉन्फिडन्स येतोय की येस सर करू शकतो आम्ही? पटापट पटकन कमेंट करून सांगा बघू, वाटतंय करू शकतो ना? हा, व्हेरी नाईस. चला पुढील प्रश्न. आता बघा चौरसाकृती प्रश्न दिलेला आहे. आता चौरसाकृती या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलाय, प्रश्न क्रमांक 5वा. 8 व्यक्ती चौरसाकृती टेबलाभोवती बसलेले आहेत. कुठे बसतात रे, चौरसाकृती टेबलाभोवती. त्यापैकी 4 जण कोपऱ्यांवर बाहेरच्या दिशेला तोंड करून बसलेले आहेत. बघा चौरसाकृती टेबलाभोवती आहेत, 4 जण कोपऱ्यांवर बाहेरच्या दिशेला तोंड करून बसलेले आहेत. गरज बसल्यास आपण दुसरी पॉसिबिलिटीची गरज बसल्यास दुसरी पॉसिबिलिटी देखील घेऊन जाऊ, जर वाटलंच की गरज आहे. ठीक आहे. आणि उरलेले 4 जण टेबलच्या बाजूला आतील दिशेला तोंड करून बसलेले आहेत, इनसाइड फेसिंग बसलेले आहेत. 1 2 3 4, 1 2 3 4. ठीक आहे, हे इथपर्यंत झालं. अच्छा, आता पुढे काय दिलंय बघा, की केंद्राकडे तोंड केलेल्या पी च्या विरुद्ध दिशेला ई बसलेला आहे. बघा केंद्राकडे तोंड केलेल्या पी च्या विरुद्ध दिशेला, पी इथे आला तर त्याच्या विरुद्ध दिशेला ई बसला आहे. हा पहिला पॉइंट आपला झाला, केंद्राकडे तोंड केलेल्या पी च्या विरुद्ध दिशेला ई बसलेला आहे. पुढे दिलाय एल आणि ई यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेले आहेत. बघा ई इथे 1 2 सोडून इथे एल येईल, किंवा 1 2 सोडून इथे एल येईल, म्हणजे पॉसिबिलिटी वाढते. इथे पॉसिबिलिटी वाढली, तुम्ही एकदा पुढील माहिती रीड करत घ्या, म्हणजे काही लगेच पॉसिबिलिटी बनवायची गरज नाही. ठीक आहे, पुढील माहिती रीड करा, जर एलिमिनेट झालं तर ठीक आहे, नाही झालं तर पॉसिबिलिटी बनवा, काय फरक पडतोय. ठीक आहे, पुढे बघा एल च्या उजवीकडे तिसरा स्थानी आर बसलेला आहे. बघा आता जर एल इथे आला, पहिला दुसरा तिसरा, आर शक्य आहे का नाही, म्हणजे हा एल इथे येणार नाही. फायनल करा एल इथे, एल च्या उजवीकडे म्हणजे ही बघा, ही उजवी बाजू, ही डावी बाजू आहे, कारण आउटसाइड असं फेस करतोय ना, ही लेफ्ट असेल ही राईट असेल. उजवीकडे पहिला दुसरा तिसरा कोणाला, इथे आर आला, तर ही माहिती झाली सेट. अच्छा, पुढे आता दिले बघा, एच आणि आर यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेले आहेत. एच आर दरम्यान 2 व्यक्ती बसलेत. बघा आर इथे 1 2 सोडून एच इथे येईल, 1 2 सोडून एच पॉसिबल नाहीये, झालं सेट. अच्छा, आणि शेवटची लाईन दिली इथे, एम च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी एफ बसलेला आहे. एम च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी, बघा आता एम च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी एफ बसलेला आहे, इथेच येईल, दुसरी जागाच नाही आहे. आणि व्ही पी चे शेजारी नाही, आता पी च्या बाजूला तर येत नाही, व्ही इकडे येणार आहे, इकडे आलं नसतं, हे आपल्याला आधी सांगितलंय. एनिवेज, आता ही झाली आपली माहिती फायनल. आता विचारलं, जेव्हा एफ च्या उजवीकडून मोजले जाते तेव्हा एफ आणि एच दरम्यान खालीलपैकी कोण बसलेले. बघा एफ कुठे आहे, इथे. एफ च्या उजवीकडून मोजलं, इकडून मोजलं तर एफ आणि एच मध्ये कोण बसलाय, ई बसलाय. यावर आपल्याला उत्तर द्यायचंय, हे आपल्याला उत्तर द्यायचंय. ओके, मग आता आर कॅन्सल झाला, एम कॅन्सल झाला. एल च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी बसलेला, एल च्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा आर आहे, तो आर आहे, जमेल का नाही, म्हणजे हा देखील काय झाला, कॅन्सल. राहिला एकच पर्याय, व्ही च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलेला एक जण. बघा व्ही इथे, उजवीकडून दुसरा कोण बसलाय, ई बसलाय, पहिला दुसरा, दुसरा कोण बसलाय, ई बसलाय. तर व्ही च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलेला एक जण, म्हणजेच पर्याय चौथा काय असेल आपलं उत्तर असेल. पर्याय 4 जे आहे ते पर्याय 4 काय असेल आपलं उत्तर असेल. क्लिअर, ऑप्शन 4 करेक्ट आन्सर आहे. चला त्याच्या पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा, क्वेश्चन नंबर 6.
5 मुले आहेत, 5 मुलांची माहिती दिलेली आहे. चला सेट करा, उत्तर दिसली पाहिजेत. पर्याय बी 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 बी. ओके, पर्याय बी लेटर क्यू. अच्छा, बघ काय झालं, 5 मुले आहेत. RSTPQ, RSTPQ उत्तर दिशेला एका ओलीत बसले, उत्तर दिशेला तोंड करून एका ओलीत बसलेले आहेत. बरोबर, टी पंक्तीच्या अगदी मध्यभागी बसलेला आहे. 5 जण आहेत, टी पंक्तीच्या अगदी मध्यभागी बसलेला आहे. बरोबर, आणि क्यू अनुक्रमे पी आणि टीच्या उजवीकडे आणि तत्काळ डावीकडे बसलेले. बघा, क्यू पीच्या उजवीकडे आणि क्यू टीच्या तत्काळ डावीकडे. क्यू टीच्या डावीकडे आहे, क्यू पीच्या तत्काळ उजवीकडे आहे असं दिलंय. आणि आरच्या डावीकडे तिसरं कोण बसलं असं विचारलंय, तर एस टोकाला बसलेलं नाही, म्हणजे एस इथे बसला आणि आर टोकाला बसला. आरच्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा क्यू बसला, क्यू बसला म्हणजेच पर्याय बी आपला फायनल आन्सर आहे. येस, करेक्ट उत्तर आहे. स्नेहा असं कसं काय म्हणताय? बघा इथे काय झालं बघा, एस टोकाला नाही तर जागत नाही, एस टोकाला नाही तर इथे येईल ना, 4 जण दिलेले. बघा काय दिले बघा, टी पंक्तीच्या अगदी मध्यभागी आहे. पुन्हा दाखवतोय, डोंट वरी. टी मध्यभागी आहे म्हणजे इकडे एक जण, इकडे एक जण, इकडे एक जण, इकडे एक जण, अशा पद्धतीने 2 इकडे 2 इकडे, 5 आणि 4 आणि मधला एक आला. ओके, या पद्धतीने होता. आणि क्यू हा अनुक्रमे पीच्या उजवीकडे आणि टीच्या डावीकडे. पी क्यू टी असं झालं. एस टोकाल नाही म्हणजे एस इथे आलं, आर इथे आलं, आरच्या डावीकडे तिसरा क्यू बसला. ओके, आणि येस नक्कीच आता समजलं असेल की काय होतं ते, कळलं. व्हेरी गुड. चला, बाकीचे बघा, सर्वांचे रिप्लाय दिसले पाहिजे. तर जेवढे जेवढे विद्यार्थी आहेत बघा, एनर्जी डाऊन होता कामा नाही. एकदम जबरदस्त असं या ठिकाणी क्वेश्चन होणार आहेत आणि एकदम सुपर बस क्वेश्चन्स तुम्हाला इथे बघायला भेटणार आहेत. सर्व एक्झामच्या लेवलचे असणार आहेत. ठीक आहे, टीसीएस पॅटर्न असो, आयबीपीएस पॅटर्न असो, कुठलाही पॅटर्न असो, तर मी तुम्हाला सांगतो टीसीएसच काय, आयबीपीएस पॅटर्नचे जरी प्रश्न तुम्हाला विचारले तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकाल, ही गॅरंटी आहे माझी. ठीक आहे, टीसीएस आयबीपीएस दोघांच्या हिशोबाने आपण हे कव्हर करतोय, लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. 7वा प्रश्न. टेबल बघा, सर्क्युलर असो, ट्रायंग्युलर असो, रेक्टँग्युलर असो, स्क्वेअर टेबल असो, रो वाले पार्ट असो, कुठलेही असू द्यात, उत्तर तुम्हाला भेटली पाहिजेत, अचूक उत्तर भेटली पाहिजेत. ऑल टाइप्स आपण घेणार आहोत. प्रॅक्टिस, पुरेपूर प्रॅक्टिस करून घेणार मी, डोंट वरी. बघा 7 मित्र आहेत, 7 मित्र आहेत. कोण कोण? सुभी, प्रिन्स, केतन, विशाल, महिमा, क्रिश आणि नैतिक. एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राच्या दिशेने पाठ करून बसलेले आहेत. बघ, गोलाकार टेबलाभोवती आहेत, 7 जण आहेत. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे आउटसाइड फेस करतात. केंद्राच्या दिशेला पाठ केले म्हणजेच काय झालं, आउटसाइड फेस करणार आहेत सर्वच्या सर्व जण. बरोबर. अच्छा, माहिती पहिला पॉइंट काय सांगितलं बघा, सुभी प्रिन्सच्या उजवीकडे बसलेला आहे. बघा, प्रिन्स इथे आला, प्रिन्सच्या उजवीकडे कोण बसलेला आहे? सुभी बसलेला आहे. आपण इथे ठेवला, प्रिन्सच्या उजवीकडे सुभी बसले. नैतिक आणि क्रिश विशालच्या लगेच डावीकडे किंवा उजवीकडे बसलेले नाहीत. विशाल प्रिन्सच्या डावीकडे तिसरा बसलेला आहे. प्रिन्स आपल्याकडे आहे, हे डावी बाजू इकडे असणार आहे. पहिला दुसरा तिसरा, इथे कोणाला? विशाल आला. अच्छा, विशालच्या डावीकडे आणि उजवीकडे कोण बसलेलं नाही? नैतिक, क्रिश इथे इथे येणार नाहीत. नैतिक जर इथे आला तर इकडे क्रिश येईल, आणि जर नैतिक इथे आला तर इकडे क्रिश येईल. म्हणजे यांच्यात अजून कन्फर्मेशन नाही आहे, परंतु आपण लिहून ठेवलं. ठीक आहे, पुढे काय दिले बघा, महिमा विशालच्या त्वरित उजवीकडे बसले. विशालची उजवी बाजू ही आहे, तर महिमा इथे जाईल. मग राहिलेला जो व्यक्ती होता तो कोण होता? केतन. केतन इथे आला असता. आता आपल्याला प्रश्नामध्ये विचारलंय प्रिन्सच्या उजवीकडे तिसरा कोण बसलेला आहे? प्रिन्स जो आहे, प्रिन्स इथे आला, उजवी बाजू ही आहे. पहिला दुसरा तिसरा कोण बसलेला आहे? केतन बसलाय.
केतन बसलाय म्हणजेच काय झालं, पर्याय सी आपलं काय असेल, अचूक उत्तर असेल पर्याय सी. ठीक आहे, पर्याय सी आपलं फायनल उत्तर असेल, हे आपल्याला इथे दिसून येते. चला जाऊयात पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न क्रमांक 8. 7 मित्र आहेत ABCDEFG. ABCDEFG एका सरळ रेषेत बसलेले आहेत. एका सरळ रेषेत बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, आता जी माहिती दिली आहे त्या माहितीनुसार आपल्याला प्रश्न जो आहे तो सेट करायचा. प्रश्नांचे उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचे नक्की काय येतील, कसे येतील. चला आता इथे बघा काय दिलेलं आहे. येस, चला आता इथे बघा 7 मित्र आहेत आपल्याकडे. डी हा जीच्या उजवीकडे दाखवलाय. डी हा जीच्या उजवीकडे बसलाय. सी हा ए आणि बी च्या मध्ये बघा. सी ए व बी च्या मध्ये आहे. मग BCA किंवा ACB असे दोन प्रकार आपल्याला बघायला भेटतील. ई हा एफ डी च्या मध्ये बघा. ई हा एफ व डी च्या मध्ये. DEF असं दोघांपैकी एक होईल फायनल. अच्छा, जी व बी मध्ये 3 व्यक्ती आहेत. जी व बी मध्ये 3 व्यक्ती आहेत असं दिले, बरोबर. अच्छा बघा, आपल्या माइंड मध्ये येईल की 1 2 3 सोडून सर इथे बी आला. एक माइंड मध्ये ही गोष्ट येईल. किंवा जी इथे आहे तर डी इथे, 2 3 सोडून इथे बी आलं. पॉसिबिलिटी ही आहे. मग आता तुम्ही जर विचार करताय DEF असं सेट करता येईल तुम्हाला. इथे DEF असं सेट करावं लागेल. जर असं करतोय तर इथे जर BCA ला जर सेट करण्याचा प्रयत्न केला तर हे 8 जण बनतात. 8 जण आहेत का आपल्याकडे? नाही. म्हणजे ही केस चुकीची ठरते. बघा इथे BCA या पद्धतीने आपली माहिती झाली. हे आपलं फायनल उत्तर आहे. काय? GDEF BCA. मग आता इथे डाव्या टोकाला कोण बसलंय तर जी बसलंय. जी बसलंय डाव्या टोकाला. पर्याय तिसरं आपलं उत्तर आहे. ठीक आहे, जी जी एकदम एकदम करेक्ट उत्तर आहे. बघा इथे जी आला, नंतर डी आलं, नंतर ई येईल, त्याच्यानंतर एफ येईल, त्यानंतर बी आहे, त्याच्यानंतर सी आणि नंतर ए आहे. म्हणजे GDEFBCA हे आपलं फायनल आन्सर आपलं असेल. ओके, डन. चला पुढील प्रश्न क्रमांक 9. क्वेश्चन नंबर 9. काय दिले बघा, माहिती कशी दिली रे, सेट करायची व्यवस्थित. आपल्याकडे 6 लॅपटॉप आहेत. NQPLRA उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत बसलेले. कुठे फेस करतात? सर्व नॉर्थ फेस करतात. सर्वच्या सर्व उत्तरेला तोंड करतात. आता बघा NOPLRA उत्तरेकडे तोंड करून एका ओळीत ठेवलेले आहेत. आणि त्याच क्रमाने असणं काही आवश्यक नाहीये. त्याच क्रमाने असणं आवश्यक नाहीये. अच्छा बघा, N ला A च्या तात्काळ डावीकडे ठेवलेलं आहे. बघा N ला A च्या तात्काळ डावीकडे ठेवलेलं आहे. N ला A च्या तात्काळ डावीकडे ठेवलेलं आहे सर्व. ठीक आहे, पुढे काय दिलंय बघा. N ला A च्या तात्काळ डावीकडे ठेवलंय. RQ च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर ठेवलेलं आहे.
पी ला ए च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानावर ठेवलेलं आहे बघा. ए च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर पी ला ठेवलेलं आहे. हा माहिती झाली. पी ला आर च्या तात्काळ उजव्या बाजूला ठेवलेला आहे बघा. पी ला आर च्या तात्काळ उजव्या बाजूला ठेवलेला आहे आणि आर ला क्यू च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर ठेवलेलं आहे बघा. क्यू च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर आर ठेवलेला आहे आणि एल ला एन च्या डावीकडे ठेवलेला आहे. एल ला एन च्या डावीकडे ठेवलेला आहे. तर एल च्या तात्काळ उजवीकडे कोणता लॅपटॉप ठेवलेला आहे? एल च्या तात्काळ उजवीकडे एन लॅपटॉप ठेवलेला आहे. एन लॅपटॉप कुठे दिसतंय? पहिला पर्याय. एन लॅपटॉप पहिला पर्याय असं आपल्याकडे इथे उत्तर दिसतंय. अच्छा, आता बघा काही पूर्ण रीड केलं ना तर त्यावेळेस असं येतंय माइंड मध्ये की सर एल ला एनच्या डावीकडे ठेवलेलं आहे. एनच्या डावीकडे एल ला ठेवलेलं आहे. तर एलच्या तात्काळ उजवीकडे कुठला लॅपटॉप ठेवलेला आहे? एन. असं आपल्याला सेट करता येतं. परंतु काही बघा कधी कधी बघा आयबीपीएस पॅटर्न मध्ये काय होतं माहिती आहे की अशा वेळेस बघा एन च्या डावीकडे एल बसलेला आहे, मग तो पहिलाच असेल असं जरुरी नसतं. हेही लक्षात ठेवा. टीसीएस पॅटर्न मध्ये छोटेसे नंबर असतात, 6-7 लोकांची माहिती असते, त्याच्यामध्ये चालून जात आहे. आयबीपीएस मध्ये बरेचसे लोक असतात, कधी सर्टन नंबर असतात, अनसर्टन नंबर असतात. त्यावेळेस यूज केला जातो शब्द की एक्स ला वायच्या डावीकडे ठेवलं. मग तो डावीकडे कितवाही असू शकतो, डावीकडे वन ऑफ द पोझिशन वर तो असेल असं या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर तिथे कन्फ्युज होऊ नका. एक आयडिया तुम्हाला देऊन ठेवली की सर मग तुम्ही डायरेक्टली असं का नाही केलं, असं माइंड मध्ये जर आलं असेल तर त्या गोष्टी मी क्लिअर करून देत आहे. आणि आयबीपीएस पॅटर्न मध्ये तुम्ही कधी फसायला नको यासाठी या गोष्टी मी सांगतोय. ओके, चला आता पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10वा हा तुम्ही सॉल्व्ह करा. 10वा प्रश्न. पूजा, किमत, रीती, श्वेता, तेजस्विनी आणि विनीता एका या 6 मुली एका गोलाकार टेबलाभोवती बसलेल्या आहेत. चला किमत 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 पर्याय सी. ओके, चला आता इथे बघा 6 मुली आहेत. 1 2 3 4 5 6 केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत या सर्व. आता तेजस्विनी, विनीता आणि रीती यांची जवळची शेजारी आहे. पूजा विनीताच्या अगदी डावीकडे बघा. विनीता इथे आली समजा बघा, विनीता इथे आली. विनीताच्या अगदी डावीकडे कोण आहे? पूजा आहे. आणि तेजस्विनी, विनीता आणि रीती, तेजस्विनी ही विनीता आणि रीती यांची जवळची शेजारी आहे. बरोबर. पूजाच्या उजवीकडे 4थ्या क्रमांकावर कोण आहे? किमत आहे. पूजाच्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कोणाला? किमत आला. ठीक आहे. आणि श्वेता पूजाच्या अगदी डावीकडे, पूजाच्या अगदी डावीकडे कोण आहे? श्वेता आहे. जर असं दिलं असेल तर श्वेताच्या लगेच डावीकडे कोण बसलं असं विचारले तर किमत बसलाय. किमत बसलाय म्हणजेच काय आलं उत्तर आपलं? पर्याय तिसरा. पर्याय तिसरा किमत हे काय असेल आपलं अचूक उत्तर आहे. डन. ठीक आहे. चला तर हा झाला आपला 10वा प्रश्न. पुढील प्रश्न लिनियर सिटिंग अरेंजमेंट. एका ओळीवर माहिती आधारित दिलेली आहे. 7 मुली आहेत. G1 G2 G3 G4 G5 G6 आणि G7. उत्तरेकडे तोंड करून या बसलेले आहेत सर्व मुली.
बघा आता इथे काय दिले बघा, 7 मुली आहेत, उत्तरेकडे तोंड करून सर्वजणी बसलेले आहेत, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 सर्वजणे उत्तरेकडे तोंड करून या ठिकाणी बसलेले आहेत. ठीक आहे. G4 हे G1च्या उजवीकडे 5व्या स्थानावर आहे. ठीक आहे. आणि G4 हे कोणत्याही टोकाला बसत नाही. G1 हे G4च्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा G1 इथे बसलेला आहे, बरोबर. आणि एक मिनिट हा. बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिले बघा, G4 हे G1च्या उजवीकडे G4 हे G1च्या उजवीकडे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5व्या क्रमांकावर बसलेला आहे. G4 कोणत्याही टोकाला बसत नाही असं सांगितलं. G4 कोणत्याही टोकाला बसत नाही. अच्छा, G6 अगदी पंक्तीच्या मध्यभागी बसते बघा. G6 एकदम मध्यभागी बसते इथे बघा. हे 3 सोडले, हे 3 सोडले, मधोमध कोण बसला? G6 बसला. अच्छा, G6 हे G2च्या डावीकडे 3ऱ्या स्थानावर बसलेले बघा. G6 G2च्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा बसलेला आहे असं दिसतंय. ओके, तर आपल्याला विचारले काय रे, G3 चे जवळचे शेजारी कोण आहे, तर तुम्हाला इथे सरळ सरळ सांगता येणार आहे. हे G2 G1 वाले हे जे पर्याय जसं इथे कॅन्सल होणार आहेत. G5 G7 चा प्रश्न राहिला का, G5 G7 G3 चे शेजारी येणार आहेत का, हे देखील कॅन्सल करू शकता तुम्ही. राहिलं एकच G6 G7. उत्तर तर आतापर्यंत भेटलेले तुम्हाला. आता G7 आणि G5 मध्ये फक्त 2 मुली बसतात आणि G7 हा G6 जवळचा शेजारी नाही बघा. G6 जवळचा शेजारी नाही म्हणजे G7 इथे आला आणि 1 आणि 2 सोडून इथे कोण येते, G5 येते. मग राहिला कोण, G3 इथे येईल. झालं. तर G3 चे शेजारी कोण आहेत, G7 G6 पर्याय C आपलं उत्तर येईल. म्हणजे अर्ध सॉल्व्ह करून देखील आपल्याला उत्तर भेटलं होतं. आपण पूर्ण केलंय म्हणजे काही कन्फ्युजन राहिलं नको. ठीक आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 11, क्वेश्चन नंबर 11. चला पुढील प्रश्न 12वा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. अच्छा बघा काय दिले, काही जण उत्तरेकडे तोंड करून एका ओलीत बसलेले आहेत. X हा I च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. चला सॉल्व करा. एक काम करतो थांबा, मी तुम्हाला दाखवतो हा प्रश्न कशा पद्धतीने करतायत तो मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. कारण बघा सर्टेन नंबर ऑफ पर्सन्सची इन्फॉर्मेशन आपण अजून घेतलेली नाही, बरोबर. त्यामुळे बरेचसे जणांना कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतो. त्यामुळे मी दाखवतो, डोंट वरी गाईज. बघा लक्ष देऊन ऐका रे. काय दिले बघा, काही जण उत्तरेकडे तोंड करून एका ओलीत बसलेले आहेत. नॉर्थ फेसिंग आहेत, उत्तरेकडे तोंड करून एका ओलीत बसलेत. X हा I च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. X हा I च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर. बघा I समजा इथे आला,
पहिला आणि दुसरा कोणाला एक्स आला. एक्स आयच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आपण ठेवला. पुढे दिलाय आर हा क्यूच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे. माहिती नाही आपल्याकडे आर क्यू. वाय हा आयच्या लगतच डावीकडे बसलेला आहे. बघा वाय आयच्या लगेचच डावीकडे बसलेला आहे. इथे वायला ठेवलं. पुढे दिलाय एन आणि वाय यांच्या दरम्यान 3 लोक बसलेत आणि आर हा एनच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी आहे. बघा वाय इथे 1 2 3 सोडून एन ठेवलं तर पहिला दुसरा तिसरा आर ला जागा नाही म्हणजे इकडे ठेवा. 1 2 3 इथे ठेवला. एन वाय मध्ये तिघे जण आले आणि आर हा एनच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. बघा पहिला दुसरा आणि तिसरा इथे कोणाला आर आला. आणि इथे आता आपल्याला ठेवता येईल आर क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आहे. म्हणजे बघा इथे काय आलं क्यूच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर आर आलेला आहे. आता ही माहिती झाली. ठीक आहे हे देखील सेट झालं. सर्व माहिती सेट झाली. आता रांगेत इतर कोणी व्यक्ती बसला नसेल तर एकूण किती व्यक्ती बसल्या आहेत असं विचारलंय. किती व्यक्ती बसले तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती व्यक्ती बसले तर 13 व्यक्ती बसले. 13 व्यक्ती म्हणजेच काय झालं तर पर्याय तिसरा आपलं काय असेल उत्तर असेल. पर्याय तिसरा काय असेल आपलं फायनल उत्तर असेल. ठीक आहे. अच्छा अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला पुढे मी सॉल्व्ह करायला देणार तेव्हा तुमच्याकडून उत्तर भेटलं पाहिजे. ठीक आहे चला बघा आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. ABCD EFG हे सर्वजण एका गोलाकार टेबलावरती बसलेले आहेत. ठीक आहे ओके चला सॉल्व्ह करा हा प्रश्न. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट तर तुम्हाला सर्वांना येत आहे त्याच्यामध्ये नो डाऊट. सॉल्व्ह करा. चला पर्याय चौथा बी 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 सर्वांची उत्तर येत आहेत. ओके बघ काय झालं बघा. आता एफ हा जीच्या उजव्या बाजूला दुसरा आहे. किती जण आहेत 7 जण आहेत. गोलाकार टेबलाभोवती बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7. पहिला पॉइंट सांगते एफ हा जीच्या उजव्या बाजूला दुसरा बसलेला आहे. बी हा एफ च्या शेजारी आहे परंतु जीच्या शेजारी नाही. बघा जीच्या शेजारी नाही परंतु एफच्या शेजारी आहे. हा झाला पॉइंट हा झाला पॉइंट. बघा ई हा सी च्या शेजारी आहे व जीच्या उजव्या बाजूस चौथा बसलेला आहे. कोण ई जीच्या उजव्या बाजूस पहिला दुसरा तिसरा चौथा इथे बसलेला आहे आणि हा ई जो आहे तो सी च्या शेजारी आहे. डी हा ई आणि ए यांच्यामध्ये बसलेला बघा. डी ई आणि ए यांच्या दोघांच्या मध्ये बसलेला आहे. मध्ये बसला. चला आता इथे काय झालं बघा. जीच्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानी कोण बसलाय बघा. पहिला दुसरा तिसरा चौथा कोण बसलाय बी बसलाय. बी बसलाय ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. ऑप्शन 4 आणि लेटर बी. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा. 14वा प्रश्न काय सांगितलं बघा. 7 मित्र आहेत EFGHIJK एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागी म्हणजे सेंटर कडे तोंड करून बसलेले आहेत.
बघा 1 2 3 4 5 6 7 केंद्राकडे तोंड करून बसलेले आहेत. ठीक आहे. अच्छा बघा काय दिलेलं आहे, एफ आणि आय अनुक्रमे जी च्या लगेच डावीकडे, बघा जी च्या लगेच डावीकडे कोण बसेल, एफ बसेल आणि उजवीकडे बसलेले आहेत म्हणजे आय जी च्या त्वरित उजवीकडे बसेल. हा पॉइंट झाला पहिला. एच हा जी च्या डावीकडे तिसरा बसलेला आहे. बघा पहिला दुसरा तिसरा कोण बसला इथे, एच बसला. आणि ई हे आय आणि जे च्या शेजारी आहे. ई आय आणि जेचा, आय आणि जेचा शेजारी कोण आहे, ई. मधोमध ई ठेवला आपण. आता एच च्या लगेचच उजवीकडे कोण बसलेला आहे, तर कोण व्यक्ती बसला राहिला कोण यांच्यामध्ये बाकी, बघा ई एफ जी एच आय जे झालं, के बाकी होता, के इथे सेट होईल. म्हणजे एच च्या लगेचच उजवीकडे कोण बसलाय, तर के बसलेला आहे आणि के दिसते आपल्याला इथे पर्याय सी. पर्याय सी लेटर के हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, 15वा प्रश्न. चला पर्याय तिसरा जी 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 विचार उत्तर येते. ओके बघ काय झालं, एबीसीडी एफ जी उत्तरेकडे तोंड करून सर्व बसलेले आहेत. बीच्या डावीकडे फक्त 3 जण बसलेले आहेत. बघा 1 2 3 जण बसलेत बीच्या डावीकडे. हे 4 झाले, 5 6 7 7 जण दिलेले आहेत, बरोबर. अच्छा आता बघा सर्व उत्तरेकडे बघतात, आपल्याकडे दिलेलं आहे ईच्या उजवीकडे फक्त 2 लोक बसलेत म्हणजे ई इथे आला उजवीकडे, पहिला दुसरा 2च जण बसलेत. सी हा ए आणि एफ च्या नेमका मध्ये आहे. ठीक आहे. आणि जी हा डी च्या लगेचच उजवीकडे बसलेला आहे. बघा जी डी च्या लगेच उजवीकडे बसला म्हणजे इथे येईल. आणि सी ए एफ च्या मध्ये आहे, इथे सी, इथे ए एफ, एफ और ए असं दिसतंय. मग रांगेच्या अगदी उजव्या डोकाला कोण बसलंय रे, उजव्या डोकाला इकडे कोण बसलंय, जी बसलेला आहे. जी बसलंय म्हणजेच काय झालं, पर्याय तिसरा आपलं करेक्ट उत्तर आहे. ओके समजलं, सर्वांना क्लिअर दिसतंय, व्हेरी गुड, क्या बात आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. बघा सर्टेन नंबर ऑफ पर्सन्सचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. काही विशिष्ट लोक व्यक्ती रांगेत बसलेले आहेत. जसं आपण एक प्रश्न केला आताच, बघा थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं 13 लोकांची माहिती जी आपल्याला भेटली होती. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, तशाच टाईपचा प्रश्न आपल्याला इथे दिसतंय आणि हा प्रश्न देखील सॉल्व्ह करायचा. बघा या प्रश्नाचा सराव झाला ना, हे प्रश्न विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बघा हा जो प्रश्न आहे तुम्ही बघाल तर टीसीएस पॅटर्न मध्ये परीक्षा झालेली आहे, त्याच्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यामुळे असं होऊ शकतं तुम्हाला तलाठी भरती असेल, कृषी सेवक भरती असेल, झेडपी भरती असेल,
असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतील. मग त्याच्या वेळेस आपली तयारी पाहिजे, एकदम जबरदस्त अशी तयारी पाहिजे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी हे प्रश्नांचा सराव झाला पाहिजे आणि यायला पाहिजेत प्रश्न. चला, पर्याय डी 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 डी. ओके, बघ कसं केलंय बघा. आपल्याकडे एका ओळीत काही व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून या ठिकाणी बसलेले. ओच्या उजवीकडे फक्त डब्ल्यू बसला आहे. पहिला पॉईंट दिलाय, ओच्या उजवीकडे फक्त डब्ल्यू बसलेला आहे. बघा, ओ इथे आला, ओच्या उजवीकडे फक्त डब्ल्यू आहे, म्हणजे हा ओ डब्ल्यू इथे सेट झाला. ओ हा वायच्या उजवीकडे 5व्या स्थानी आहे. बघा, म्हणजे वाय इथे आला तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा कोण आलेला आहे? ओ आलेला आहे. आता जीच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती बसलेली, हा पॉइंट आपल्याला दिसतंय. जीच्या डावीकडे फक्त एक व्यक्ती बसलेली आहे. आर आणि वाय यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसलेले आहेत आणि जी आरच्या डावीकडे तिसऱ्या स्थानी बसले. बघा, आरच्या डावीकडे पहिला, दुसरा, तिसरा कोण बसला? जी. आर वाय दरम्यान दोन व्यक्ती बसले. झालं सेट? सोपं होता. ठीक आहे, चला आता आपल्याला या व्यतिरिक्त रांगेत कोणीही व्यक्ती बसलं नसेल तर एकूण किती व्यक्ती बसले आहेत असं विचारलंय. तर बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. किती बसले रे? 14 व्यक्ती बसले. 14 व्यक्ती. पर्याय 4 काय असेल आपलं उत्तर असेल? पर्याय 4 14 व्यक्ती हे काय असेल आपलं अचूक उत्तर असेल. ठीक आहे, चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. बघा, एबीसीडी एफ जी 8 सदस्य उत्तरेकडे तोंड करून या ठिकाणी बसलेले आहेत. चला चला चला, पटापट पटापट उत्तर द्या बघू.
चला डी पर्याय. ओके बघूयात. डी 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 उत्तर तुम्ही देताय. ओके बघा काय झालं रे. बघा एबीसीडी एफ जी एच 8 सदस्य एका ओलीमध्ये उत्तरेकडे तोंड करून बसलेले आहेत, त्याच क्रमाने आवश्यक नाही. आता बघा डी डाव्या टोकापासून चौथा आहे आणि ईच्या डावीकडे दुसरा आहे. बघा डाव्या टोकापासून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कोण आहे? डी. आणि ईच्या डावीकडे दुसरा आहे. ईच्या डावीकडे दुसरा आहे. जी हा एका टोकापासून 3 स्थान दूर आहे. बघा जर आपण बघतोय 1 2 3 जी इथे येईल. आता बघा 4 5 6 आणि 7 आणि 8 8 जण होते बरोबर. अच्छा पुढे काय दिले बघा. जी आणि सी मध्ये सी आणि बी मध्ये जितके सदस्य आहेत, सी व बी मध्ये जितके सदस्य आहेत तितकेच सदस्य जी आणि सी मध्ये देखील आहेत. म्हणजे इथे जेवढे नंबर असेल तेवढेच नंबर इथे देखील असेल. ओके मग आता हे आपल्याकडे कुठे सेट करायचे त्याचा विचार करण्यासाठी बघा पुढे जावं लागेल. बी आणि सी या दोन्ही मध्ये कोणी टोकाला बसत नाही. दोन्ही पैकी बी सी टोकाला बसत नाही. इथे बी सी टोकाला बसत नाही बरोबर. काय झालं रे. एफ ए च्या लगेच. ओके आता इथे काय झालं बघा. इथे बी सी येत नाही. जी आणि सी. आता सी ला इथे ठेवू शकत नाही आपण. एक सोडून इथे सी ठेवला. एक सोडून इथे कोण येईल? बी येईल. म्हणजे हे झालं जीसी मध्ये एक जण, सीबी मध्ये एक जण. इथे एक इथे एक. सेट झालंय. अच्छा बघा हे दिलंय एफ ए च्या लगेच उजवीकडे बसतंय. ए च्या लगेच उजवीकडे कोण बसतंय? एफ बसतंय. सेट झालं हे. म्हणजेच हे आपलं फायनल आन्सर झाला. अच्छा बघा ए एफ जी डी सी ई बी आणि जो राहिलाय तो एच इथे येईल. आपल्याला विचारलं जीबी मध्ये किती व्यक्ती बसतात आणि जीबी मध्ये तुम्ही जे व्यक्ती दिसत तुम्हाला डीसीई 3 व्यक्ती दिसत. 3 व्यक्ती म्हणजे पर्याय बी उत्तर पाहिजे. डी उत्तर चुकीचं इथे. इथे डी उत्तर चुकीचं. उत्तर येणार आहे पर्याय बी. 3 व्यक्ती जी आणि बी मध्ये बसलेले. 3 व्यक्ती डीसीई म्हणून. ओके समजलं का रे. अजूनही डी कसं उत्तर देत आहे? पर्याय बी उत्तर आहे. डी आणि सी का देत आहे? फायनल उत्तर असणार आहे आपलं काय? तर पर्याय बी. ओके डन. चला तर बघा उर्वरित जे प्रश्न आहेत आज आपलं सायंकाळी 7 वाजता सेशन असणार आहे. तर सायंकाळी 7 वाजताच्या सेशन मध्ये आपण उर्वरित जे प्रश्न आहेत ते बघूत. आणि यस नक्कीच चांगला या ठिकाणी स्टडी जो आहे तो तुमचा होणार आहे. तर पुन्हा भेटू. नवीन जोश, नवीन एनर्जी, नवीन क्वेश्चन्स आहेत. सेशन संपल्यानंतर बघा रेटिंग 5 स्टार रेटिंग द्यायला मात्र विसरू नका. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.